हॅलो एव्हरीवन. काल सांगितल्याप्रमाणे आज क्वेश्चन नंबर 7 मध्ये मोल कन्सेप्टवर आधारित काही कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंड्सचे ग्रॅममध्ये मास दिलेले आहेत. तर तेवढ्या ग्रॅम मासमध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. Deduce the number of molecules of the following compounds in the given quantities. आता कोणकोणते कंपाऊंड्स आहेत तर या ठिकाणी एक ऑक्सिजन मॉलिक्यूल दिलेला आहे, नंतर वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरीन, आणि त्यांचं मास दिलेलं आहे प्रत्येकी 32 ग्रॅम, 90 ग्रॅम, 8.8 ग्रॅम अँड 7.1 ग्रॅम रेस्पेक्टिव्हली. मग प्रत्येक क्वांटिटीमध्ये ह्या कंपाऊंड्सच्या किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे फाइंड आउट करायचे. जसे काल एक्झाम्पल्स घेतले होते आपण, सेम तसेच कन्सेप्ट आहेत ह्या ठिकाणी आणि त्याच फॉर्म्युल्याने हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर पहिलं आता कशाचं काढायचं आपल्याला, 32 ग्रॅम ऑक्सिजन. मग आता सगळीकडे कॉमन स्टेप येणार आहेत. जसं काल आपण सॉल्व्ह केले होते फॉर्म्युले वापरून तसंच सेम. मग मॉलिक्युलर मास मेथडमध्ये सुरुवातीला काय काढायचं आपल्याला, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे ते 32 ग्रॅम आहे आणि आपल्याला क्वांटिटी ऑक्सिजनची ही पण 32 ग्रॅमच दिलेली आहे आणि मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं किती असतं हे 32 ग्रॅमच असतं. मग नंबर ऑफ मोल्स इन 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन एन इज इक्वल टू मास ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ O2 म्हणजेच ऑक्सिजन. जसं काल फॉर्म्युला आपण यूज केला होता तसाच काढायचा, पण काल आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले. आज आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. मग दोन्ही पण फाइंड आउट करता येतं एकाच फॉर्म्युल्यावरून, ठीक आहे. मग आता अकॉर्डिंग टू द गिव्हन इन्फॉर्मेशन नंबर ऑफ मोल्स माहित नाही आपल्याला, फक्त 32 ग्रॅम ऑक्सिजन दिलेले आहे. मग मास ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम किती दिलेले आहे ते 32 आणि मॉलिक्युलर मास ऑफ O2 किती आहे ते पण 32च आहे. मग एक न्यूमरेटर मध्ये एक डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग यांना डिवाइड केलं तर काय येईल, हे 1. मग नंबर ऑफ मोल इन 32 ग्रॅम ऑक्सिजन किती आहे, 1 मोल. हे समजलं पाहिजे. मग 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल जर म्हटलं तर 1 मोल ऑक्सिजन कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रो नंबर किती असतं हे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. And 1 mole oxygen is nothing but 32 ग्रॅम ऑक्सिजन. मग 32 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये पण किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील तर सिमिलर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 32 ग्रॅम ऑक्सिजन विच इज द गिव्हन क्वांटिटी इन द एक्झाम्पल. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. याच मेथडनी, अशाच पद्धतीने, अशाच स्टेपनी सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 90 ग्रॅम वॉटरचं एक्झाम्पल दिलेले. कालही आपण वॉटरचं एक्झाम्पल बघितलं होतं पण डिफरंट क्वांटिटी दिली होती. आज डिफरंट क्वांटिटी आहे. आज किती ग्रॅम वॉटर दिलेले तर 90 ग्रॅम. मग मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं काढायचं. ही पहिली स्टेप कंपल्सरी असणार सगळ्याच एक्झाम्पलमध्ये. आणि मॉलिक्युलर मास काढता येत नसेल, माहीत नसेल तर हे एक्झाम्पल जमणार नाही. मग मॉलिक्युलर मास ऑफ H2O किती आहे 18 ग्रॅम. हे आपण कसं काढायचं ते शिकलोय. प्रत्येक वेळेला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी आता नाही सांगू शकत. आता मग परत फॉर्म्युला यूज करायचा याच 90 ग्रॅम मास वॉटरसाठी. नंबर ऑफ मोल्स इन 90 ग्रॅम वॉटर एन इज इक्वल टू मास ऑफ H2O इन ग्राम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ H2O. मग मास ऑफ H2O इन ग्राम्स म्हणजे कोणतं, जे आपल्याला दिलेलं असतं ते किती आहे 90 ग्रॅम अबाउट म्हणजे, आणि मॉलिक्युलर मास हे डिफरंट आहे. मग मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती आहे 18 आहे. मग हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला लिहिलं 90 अपॉन 18 इज इक्वल टू काय 5. मग एन इज इक्वल टू काय 5 मोल. मग 1 मोल ऑफ वॉटर कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. मग हे तर कंपल्सरी हे सेंटेन्स पण पाठच करायचे. कोणताही पदार्थ असतो त्याच्यामध्ये 1 मोल मध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्सच असतात. हे वारंवार सांगत आले मी. मग आपल्याकडे 90 ग्रॅम वॉटरमध्ये किती मोल आहेत तर 5 मोल. मग 5 मोल ऑफ वॉटर कंटेन्स हाऊ मच मॉलिक्युल्स. मग काय करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं.
5 into 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल तर 3.011 into 10⁻24 मॉलिक्युल्स. एवढे मॉलिक्युल्स असतात. किती ग्रॅम वॉटरमध्ये? 90 ग्रॅम वॉटर. त्यानंतर आता हे तिसरं एक्झाम्पल, 8.8 ग्रॅम CO2. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण 44 ग्रॅम CO2 मध्ये किती मॉलिक्युल्स असतात हे फाइंड आउट केलं होतं. आज डिफरंट क्वांटिटी दिलेली आहे, ती किती आहे? 8.8 ग्रॅम. मग मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू 44. नंतर नंबर ऑफ मोल्स इन 8.8 ग्रॅम CO2 इक्वल टू मास ऑफ CO2 इन ग्रॅम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ CO2. मग किती येईल हे मास ऑफ CO2 इन ग्रॅम्स? 8.8 अपॉन 44. मग ह्या दोघांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, डिव्हिजन केलं, तर किती येईल हे? 0.2 मोल. मग हे 0.2 मोल कशामध्ये आलेले आहेत? हे मॉलिक्युलर 8.8 ग्रॅम CO2 मध्ये आलेले आहेत हे 0.2 मोल. मग आपल्याला ह्या 8.8 ग्रॅम मध्ये किती मॉलिक्युल्स असतात ते काढायचे याच्यावरून. मग 1 मोल ऑफ CO2 कंटेन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. मग 0.2 मोल ऑफ CO2 कंटेन्स 0.2 into 6.022 into 10⁻23. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल? यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तर 1.2044 into 10⁻23 मॉलिक्युल्स. मग हे या पद्धतीने असे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. हे झालं तिसरं एक्झाम्पल. लास्ट फोर्थ एक्झाम्पल, 7.1 ग्रॅम क्लोरीन. मेथडमध्ये फर्स्ट स्टेप, मॉलिक्युलर मास ऑफ क्लोरीन 71. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन इज Cl2. Write the formula. Number of moles in 7.1 gram chlorine equal to mass of chlorine in grams divided by molecular mass of Cl2. आता गिव्हन मास क्लोरीनचं किती आहे? 7.1, ज्याच्यातले आपल्याला मॉलिक्युल्स काढायचे. अँड ऍक्च्युअल मॉलिक्युलर मास ऑफ क्लोरीन इज 71. Solve this. The answer is 0.1 मोल. हे आन्सर आहे त्याचं. काढल्यानंतर 0.1 येईल. मग हे नंबर ऑफ मोल्स झाले कशामध्ये? 7.1 ग्रॅम क्लोरीन मध्ये. वी नो दॅट 1 मोल ऑफ Cl2 कंटेन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. आणि मग आपल्याला काढायचे किती? 0.1 मोलचे. मग 0.1 मोल ऑफ Cl2 कंटेन्स 0.1 into 6.022 into 10⁻23. मग काय येईल आता याला सॉल्व्ह केल्यानंतर? 6.022 into 10⁻22 मॉलिक्युल्स. मग हे असेल एवढ्या मॉलिक्युल्सची संख्या कशामध्ये? 7.1 ग्रॅम क्लोरीनमध्ये. तर हे झाले आपले 4 एक्झाम्पल्स इन क्वेश्चन नंबर 7. आता असाच मोल कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन नंबर 8 पण आहे. तर हा क्वेश्चन नंबर 8 काय आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण आता मी मध्येच एक्सरसाइजेसकडे आलेली आहे. का आलेली आहे तर हे काल पण सांगितलं मी तुम्हाला की हे आपण मोल कन्सेप्ट शिकत होतो. मग मोल कन्सेप्टवर आधारितच हे एक्सरसाइजेसमध्ये असलेले क्वेश्चन्स आहेत. म्हणून मग हे क्वेश्चन्स पण मला घ्यावेसे वाटले, कारण रिलेटेड आहेत आणि लगेच समजतात. प्रॅक्टिस रिव्हिजनमध्ये जर हे कंटिन्युएशनमध्ये असे पॉईंट्स जर घेतले ना तर जास्त लक्षात येतात. मग एक्सरसाइजेसमध्ये तुम्हाला फक्त ते नोटबुकमध्ये कॉपी करायचे. तर आज आपण जे सॉल्व्ह केले तर ते तुम्ही रफ नोटबुकवर प्रॅक्टिससाठी तुम्ही तुमचं ओन स्वतः सॉल्व्ह करू शकता. रादर तुम्ही ते करा. एक्झाम्पल घ्यायचं एक आणि न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा समजून घेतल्यानंतर. पुस्तकामधले सॅम्पल एक्झाम्पल्स तुम्ही बघून करू शकता.
आणि हे एकदा बघून आणि नंतर मग न बघता ट्राय केले की एक्झाम्पल्स कसे दिले तरी तुम्हाला येतात. त्याच्यासाठी फॉर्म्युला पाठ पाहिजे आणि मॉलिक्युलर मास माहीत पाहिजे कंपाऊंडचं. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 हा मोलवरच आधारित बघू आपण. चॅप्टर संपलेला नाही, फक्त हे क्वेश्चन्स रिलेटेड आहेत मोल कन्सेप्टशी म्हणून आधी घेते मी हे.